नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू. श्री सद्गुरू कृपा फॅशन्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण हा अंडरग्राऊंड ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज, त्याचं स्टिचिंग बघणार आहोत. संपूर्ण शिलाई आपली या ब्लाऊजची आतमध्ये असणार आहे. कुठेही शिलाई आपल्याला इथे बाहेर दिसणार नाही. या पद्धतीने ब्लाऊज स्टिच केला तर तुम्हाला कुठेही ओव्हरलॉकची गरज पडणार नाही. अगदी साध्या मशीनवर तुमचं सगळं काम अगदी ओके होणार आहे. तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला आवडल्यास लाईक करा. लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन्स ऑन करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे फ्रंट पार्टचं स्टिचिंग आपण आता बघणार आहोत. कटोरी आहे, कटोरीचा शेजारचा पार्ट आणि ही योकपट्टी. आता आपण आधी योकपट्टी स्टिच करून घेऊयात. योकपट्टीला खालच्या बाजूने आपण ब्लाऊज पीसचा पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आणि पुन्हा एकदा अशी अस्तरवर दाबटीप मारून घ्यायची. कटोरीला देखील आपल्याला आता इथे आपण पायपिंग करणार नाही, डायरेक्ट स्टिचिंग करणार आहे गळ्याचं. तर कटोरीला सुद्धा ब्लाऊज पीसचा भाग खाली ठेवायचा आहे. ब्लाऊज पीसची बाजू सरळ वरती आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला गळ्याचं स्टिचिंग करून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा अस्तरवर उलट बाजूने दाबटीप मारून घ्यायची आहे. आता जो कटोरीचा टक्स आहे त्याला आपल्याला जी मार्किंग आहे त्याच्यावर आधी एक सरळ टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. आता इथे मात्र आपल्याला काय करायचं आहे, अस्तरचे दोन्ही पार्ट एकत्र करून घ्यायचे आहेत आणि कटोरीचे दोन्ही पार्ट एकत्र करून घ्यायचे आहेत आणि ते उलट करून अशा पद्धतीने आपल्याला इथे टक्स मारायचा आहे. हा कटोरीचा टक्स आहे. अशा पद्धतीने स्टिच करायचं म्हणजे ती आपली शिलाई आपली आतमध्ये जाणार आहे, इनफोल्डेड होणार आहे, अंडरग्राऊंड अशी होणार आहे. हे बघा, दोन्ही पार्ट आपले अगदी सेम येणार आहेत. वरची आणि खालची शिलाई आपली अगदी सेम दिसणार आहे, कुठेही शिलाई बाहेर दिसणार नाही. आता याला मी स्टिच करून घेते. फक्त कटोरीला आपल्याला इथे स्टिच करायचं आहे संपूर्ण बाजूने. फ्रंट पार्टला इथे स्टिचिंग करायचं नाही. आता फक्त फ्रंट पार्टला आपला जो गळ्याचा पार्ट आहे, गळ्याचा भाग आहे, तिथेच फक्त आपल्याला याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. गळ्याला देखील आपल्याला अस्तरचा भाग वरती घ्यायचा आहे आणि ब्लाऊज पीसचा भाग सरळ खालच्या बाजूने ठेवायचा आहे आणि त्याला स्टिच करून वरच्या बाजूने पुन्हा एकदा दाबटीप मारून घ्यायची. अस्तरचा आणि ब्लाऊजचा जो सेंटर आहे बरोबर त्या सेंटरला आपले कटोरीचा इथे सेंटर ठेवायचा आहे आणि अस्तर त्याच्यावर फोल्ड करून खालच्या बाजूला ब्लाऊज पीस अशा पद्धतीने दोन्हीच्या मध्ये आपल्याला कटोरी ठेवायची आहे आणि कटोरी अशी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. ब्लाऊज पीसचा पार्ट खाली, मध्ये कटोरी आणि वरच्या बाजूला अस्तरचा पार्ट अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ही संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित सेट करून आपल्याला ही शिलाई मारायची आहे. खालचा वरचे सगळे पार्ट व्यवस्थित करून घ्यायचे एकसारखे आणि स्टिचिंग करायचं आहे अर्ध्या इंचावरती. कुठेही कापड खेचायचं नाही म्हणजे आपलं परफेक्ट बसणार आहे. आता याच्यावर डबल टीप आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. हा भाग आपल्याला आता सरळ करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने. आता कटोरीचा आणि शेजारचा पार्ट देखील आपला अंडरग्राऊंड स्टिचिंग त्याचं झालेलं आहे. कुठेही ते सुद्धा शिलाई आपल्याला बाहेर दिसणार नाही. आता याला आपण साईडने स्टिचिंग करून घेऊयात. आता मी ते शोल्डरला स्टिचिंग करणार नाही, फक्त शिलाई मार्जिन आहे तिथून आणि खालच्या बाजूला फक्त स्टिचिंग करणार आहे, कारण शोल्डरसुद्धा आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे. आता आपण योकपट्टी जोडूयात. आता योकपट्टीचा ब्लाऊज पीसचा पार्ट ब्लाऊज पीसच्या खाली ठेवायचा आणि जो आपला कटोरीचा पार्ट आहे तो असा अस्तरवर ठेवून घ्यायचा, असा फोल्ड करून घ्यायचा. बघा, अस्तरची पट्टी आपली खाली आली पाहिजे आणि त्याच्यावरतीच ब्लाऊज पीसचा अस्तर आलं पाहिजे आणि ब्लाऊज पीसचा भाग वरती आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसची योकपट्टी अशा पद्धतीने आपल्याला ठेवून हे स्टिचिंग करायचं आहे. नाहीतर आपली योकपट्टी उलटसुलट बसू शकते. अशा पद्धतीनेच ही ट्रिक वापरूनच तुम्ही स्टिच करा म्हणजे तुमची योकपट्टी अगदी परफेक्ट बसणार आहे. नाहीतर बऱ्याचदा मैत्रिणींचं काय होतं, योकपट्टी उलटसुलट होते, एकाच बाजूची योकपट्टी बसली जाते. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि अशा पद्धतीने स्टिचिंग करून डबल शिलाई इथे आपल्याला मारायची आहे. आतला पार्ट शिलाईमध्ये येणार नाही याची मात्र आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आवर्जून, कारण आपण हा अंडरग्राऊंड ब्लाऊज शिवतो आहे. स्टिचिंग करताना थोडंसं काळजीपूर्वक करायचं जेणेकरून आपलं काम वाढणार नाही.
आणि ही पद्धत वापरली तर तुम्हाला कुठेही ओव्हरलॉकची गरज पडणार नाही. अगदी साध्या मशीनवर तुम्ही सगळं काम करणार आहात आणि तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग देखील अगदी छान येणार आहे. कुठेही ब्लाऊज उसवणार नाही. ही ट्रिक नक्की तुम्ही वापरून बघा. याच्यावर आता मी डबल टिप मारणार आहे. आता हे आपण बाहेर काढून घ्यायचा कटोरीचा पार्ट आणि सरळ करून घ्यायचा आहे. बघा, संपूर्ण शिलाई आपली आतमध्ये स्टिच झालेली आहे. कुठेही शिलाई आपल्याला इथे बाहेर दिसणार नाही. सगळा भाग आपला आतमध्ये फोल्ड झालेला आहे. फोल्डेड ब्लाऊज आहे हा. आता याला आपण हुकलूक पट्ट्या बसवून घ्यायच्या. आता फ्रंट पार्टचा हुकपट्टीचा भाग आहे, याला मी हुकपट्टी बसवून घेते. आता हुकपट्टीला सुद्धा खालच्या बाजूने बघा आपल्याला अर्धा किंवा 1 इंच कट करून घ्यायचं. आता इथे गळ्याला सुद्धा बघा मी थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. खालच्या बाजूने आपल्याला अशी फोल्ड पट्टी करायची आणि टीप मारून घ्यायची. आता गळ्याला सुद्धा बघा इथे गळा आपला आहे ना, तर थोडासा क्रॉस असतो, तर ती पट्टीसुद्धा आपल्याला थोडीशी क्रॉस तिरकी अशी फोल्ड करायची आहे आणि ब्लाऊज पीसवर फोल्ड करून त्याच्यावरती टीप मारायची आहे. म्हणजे गळ्याला पण पट्टी आपली एकदम परफेक्ट बसणार आहे. हे बघा अगदी व्यवस्थित आपलं हे स्टिचिंग झालेलं आहे. आता आपण याला शोल्डरचं स्टिचिंग करूया. बघा आता शोल्डरसुद्धा कशा पद्धतीने जोडायचं. शोल्डरची टिपसुद्धा आपली आतमध्ये स्टिच झाली पाहिजे. तर हे बघा बॅक पार्ट मी ते खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हा फ्रंट पार्ट आहे. तर फ्रंट पार्टचा आपला हा स्पेस आहे, सेंटर जो आहे त्याचबरोबर सेंटरला बॅक पार्टचा हा सेंटर ठेवून घ्यायचा आहे. अस्तरवर अस्तर आलं पाहिजे, ही गोष्ट मात्र नक्की लक्षात घ्यायची आवर्जून. आणि ब्लाऊज पीसवर ब्लाऊज पीस आला पाहिजे, नाहीतर एकाच बाजूचं आपलं स्टिचिंग होऊ शकतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की लक्षात घ्या, म्हणजे स्टिचिंग करताना तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता आपण अस्तरवरती ब्लाऊज पीसला शोल्डरला या टिप मारून घ्यायची आहे. सगळे पार्ट आपल्याला मात्र शिलाई करताना एकसारखे करून घ्यायचे आहेत. आता हे आपण सरळ करून घेणार आहोत. हे बघा शोल्डरसुद्धा आपलं अगदी परफेक्ट स्टिच झालेलं आहे. शोल्डरची शिलाईसुद्धा आपली पूर्णपणे आतमध्ये गेलेली आहे. बघू शकता तुम्ही. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही झटपट ब्लाऊजही शिवू शकता. तुम्हाला नवीन असाल तरी तुम्हाला अगदी काही प्रॉब्लेम येणार नाही. थोडासा वेळ लागेल, पण तुम्ही एकदा ब्लाऊज स्टिच केला ना तर तुमचं फिनिशिंग अगदी छान येणार आहे. कुठे आपली शिलाई इथे बाहेर दिसणार नाही. आता आपण याला स्लीव जोडणार आहोत. आता मी इथे बाहीचं आधी कटिंग करून घेणार आहे. आता खालच्या बाजूने मी आधी बाही स्टिच करून घेणार आहे. दंडाच्या बाजूला बाहीचं कापड आपल्याला बघा, ब्लाऊज पीसचं कापड मी सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती वरच्या बाजूने अस्तर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आता मी इथे अर्ध्या इंचावर शिलाई मारून घेते. आता ही बाजू आपल्याला सरळ करून घ्यायची आणि अस्तरवर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. अशा पद्धतीने ब्लाऊजला मी इथे लेस लावणार आहे बाहीला. आता मी स्लीवचं कटिंग करून घेते. आता इथे वरच्या बाजूला स्लीव्ज मात्र आपल्याला स्टिच करायची नाही. स्लीव्ज आपल्याला ओपन ठेवायची आहे, कारण आपल्याला अंडरग्राऊंड शिलाई करायची आहे. बघा अशा पद्धतीने ओपनच ठेवायचं आहे. आणि बाहीच्या सेंटरपासून आपल्याला इथे स्लीव जोडायची आहे. ही जोडताना देखील आपल्याला उजवी डावी बाजू चेक करून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि मगच बाही स्टिच करायची आहे. आता हे बघा सेंटरमध्ये मी इथे अस्तरवर अस्तर ठेवणार आहे आणि ब्लाऊज पीसवर ब्लाऊज पीस. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग करायचं आहे. हे बघा सेंटरपासून आता मी इथे स्टिचिंग करून घेते. खालच्या बाजूने ब्लाऊज पीसची बाही, मध्ये आपला शोल्डर आणि त्याच्यावरती अस्तरची बाही. अशा पद्धतीने आपल्याला ठेवून हे स्टिचिंग करायचं आहे. अर्ध्या इंचावर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. बाहीचा जो मधला स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कटोरीचं कापड असं आतल्या बाजूने सरकवून घ्यायचं आहे, म्हणजे स्टिचिंग करताना ते आपलं शिलाईमध्ये अडकणार नाही. शिलाई करताना या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. अशा पद्धतीने असं हलक्या हाताने आतमध्ये सरकवून घ्यायचं आणि स्टिचिंग करत राहायचं. आता पुन्हा याच्यावर आपल्याला डबल टिप मारायची आहे. सेंटरपर्यंत आपण डबल टिप मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने आपण त्याच पद्धतीने
बाही स्टिच करून घ्यायची. खालच्या वरच्या बाजूने बाही आणि मधल्या पार्टमध्ये शोल्डरचा भाग ठेवायचा आहे. फक्त एकसारखे पार्ट आपल्याला इथे करून घ्यायचे शिलाई करताना, तेवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. चारही पार्ट आपल्याला इथे एकत्र करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने कापड आतमध्ये सरकवून घ्यायचं, जो बाहीचा स्पेस आहे त्याच्यामध्ये, आणि जिथे शिलाई द्यायची तिथे सगळे पार्ट एकसारखे करून आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. अशा पद्धतीने खेचत राहायचं, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही, कापड शिलाईमध्ये अडकणार नाही. या बाजूला देखील तसंच करायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला डबल टिप मारायची आहे. आता बाहीच्या आतमध्ये सरकवलेला पार्ट आपल्याला असा बाहेर काढून घ्यायचा. आपली बाही म्हणजे इथे सरळ होईल. आता हे बघा, आपलं बाहीचं फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेलं आहे. संपूर्ण अंडरग्राऊंड इथे आपलं स्टिचिंग झालेलं आहे. आतल्या बाजूने कुठेही तुम्हाला इथे शिलाई बाहेर दिसणार नाही. अतिशय सोपी पद्धत आहे ही सुद्धा. तुम्ही या पद्धतीने नक्की स्टिच करून बघा. ब्लाऊज फिनिशिंगही छान येतं. आता दुसऱ्या पार्टचं देखील आपल्याला सेम प्रोसेस इथे करायची आहे. या बाजूला सुद्धा आपल्याला पूर्ण अंडरग्राऊंड स्टिचिंग करायचं आहे. तीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या पार्टला वापरायची आहे. याला सुद्धा कटोरी स्टिचिंग करून मी घेतलेली आहे. आता इथे सुद्धा मी कटोरी आणि कटोरीचा पार्ट इथे स्टिच करून घेते. टक्स देखील अशाच पद्धतीने सेम प्रोसेस करायची आहे. आणि आता याला एक पट्टी जोडून घेऊया. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता इथे बघा, आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं शिलाई मार्जिन आहे तिथे सुद्धा आपल्याला ही संपूर्ण शिलाई आतमध्ये घालवायची आहे. त्यासाठी आपण सरळ बाजूवर काय करायचं आहे, आधी दोन्ही पार्ट एकत्र करून 1/2 इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे आणि ब्लाऊज उलट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक दाबटीप मारायची आहे. दोन्ही बाजूला आपल्याला अशीच प्रोसेस करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला ओव्हरलॉकची गरज पडणार नाही. आता फिटिंगचं माप मी इथे करून घेते. आता फिटिंगच्या इथे आपल्याला 1/2 इंचावर अशा 3 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.